सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या पुरंदावडे आणि परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला। या पावसात सदाशिवनगर भागातील शेकडो पोपटांना आपला जीव गमवावा लागलाय। झाडाच्या खाली पोपटांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय। दरम्यान याच भागात 30 पेक्षा अधिक घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर अनेक विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली। त्यामुळे संपूर्ण परिसरात वीज प्रवाह गायब झाला। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुनील, या सगळ्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानाबद्दल काय सांगाल आणि या पोपटांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? विलास, काल सायंकाळी जे वादळ सुरू झालं, जवळपास 1.5 ते 2 तास हा वादळाचा तांडव चालू होता आणि अक्षरशः जवळपास 30 ते 40 घरं भुईसपाट झालेली आहेत। काही ठिकाणचे पत्रे तर झाडावर जाऊन पडलेले आहेत, झाडाला आच्छादन दिले। तांत्रिक अडचणीमुळे सुनील दिवाण यांचा संपर्क तुटलेला ही दृश्य आपण बघतोय। अक्षरशः पोपटांचा खच पडलेला आहे, घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वळवाचा पाऊस आला, ते सगळं हे तांडव घेऊन